एनडीए एक्झामचं जे स्ट्रक्चर आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. एनडीए एक्झामचे 2 पेपर असतात, 2 रिटन पेपर असतात. त्यामध्ये पेपर 1 हा पहिला जो पेपर आहे तो मॅथेमॅटिक्सचा होतो. मॅथ्सचा पहिला पेपर होतो मॅथेमॅटिक्सचा आणि दुसरा पेपर जो आहे तो तुमचा गॅटचा होतो. जनरल ॲबिलिटी टेस्टचा पेपर होता. विद्यार्थी मित्रांनो, एनडीएचे जे टोटल मार्क्स जे पकडले जातात, जर समजा आपण मॅथेमॅटिक्सचा पेपर पकडला तर त्यासाठी साधारणतः 300 मार्कांचा हा पूर्ण पेपर असतो. आणि यासाठी टोटल क्वेश्चन असतात ते साधारणतः 120 क्वेश्चन असतात आणि 120 क्वेश्चन असतात आणि टाइम जो दिलेला असतो तो 2.5 अवर्सचा टाइम त्या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे 2.5 तासामध्ये तुम्हाला पेपर द्यायचा असतो आणि 11वी 12वी तुमचं 11th आणि 12th जे मॅथेमॅटिक्स आहे त्याबद्दल डिफिकल्टी लेवल त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाईल. जर समजा आपण एवढं बघितलं तर एवढं बघितल्यानंतर आपण म्हणू की आता यातले टॉपिक कुठले येतात, तर त्यातला जो अल्जेब्राचा पहिला टॉपिक घेऊ शकता तुम्ही. नंतर ट्रिग्नोमेट्रीचा, नंतर ट्रिग्नोमेट्री, नंतर तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जातो. नंतर डिफरन्शियल इक्वेशनचं त्या ठिकाणी क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात. नंतर इंटिग्रल कॅल्क्युलसचे त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. नंतर वेक्टर अल्जेब्राचे क्वेश्चन्स विचारले जातात. नंतर मॅट्रायसिस अँड डिटर्मिनंट्स, नंतर स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी आणि क्वेश्चन्स हे जे कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात आणि बेसिक क्वेश्चन्स आणि कॅल्क्युलेशन ओरिएंटेड त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. जास्तीत जास्त मॅथवरती फोकस तुम्ही विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. मॅथ तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. स्पीड अँड ॲक्युरसी तुम्हाला त्या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. रेग्युलर प्रॅक्टिस आणि फॉर्म्युला क्लॅरिटी तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता येऊया आपण पुढच्या पेपरवरती, जनरल ॲबिलिटी टेस्टच्या पेपरवरती. गॅटचा जो पेपर आहे जनरल ॲबिलिटी टेस्ट हा टोटल तुमचा 600 मार्कांचा पेपर होतो. किती मार्कांचा पेपर होतो? तर 600 मार्कांचा पेपर होतो. या ठिकाणी क्वेश्चन जे आहेत, क्वेश्चन 150 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात. 150 क्वेश्चन्स आणि यासाठी पण टाइम तुमचा 2.5 अवर्सच तुमचा टायमिंग आहे. 2.5 अवर्स तुमचं टायमिंग आहे आणि हा जो पेपर जो आहे ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटीची टेस्ट होते, तुमचं नॉलेजचं त्या ठिकाणी टेस्ट केलं जातं. गॅटच्या सिलेबसमध्ये जर आपण बघितला तर पार्ट 1 मध्ये त्या ठिकाणी इंग्लिश आहे. इंग्लिश तुमचं जे आहे ते साधारणतः 200 मार्क्सचं आहे आणि पार्ट 2 मध्ये तुमचं जनरल नॉलेज आहे. पार्ट 2 मध्ये तुमचं जनरल नॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एनडीएचं म्हणजे इंग्लिशचा सिलेबस बघून घेऊया. इंग्लिशच्या सिलेबसमध्ये तर तुमचं ग्रामर आहे. ग्रामर त्या ठिकाणी विचारलं जातं. नंतर होकॅब आहे. होकॅब तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाते. सिनॉनिम्स, अँटोनिम्स असतील ते विचारले जातात. नंतर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट तुम्हाला विचारलं जातात. कॉम्प्रिहेन्शनवरती काही क्वेश्चन असतात आणि अंडरस्टँडिंग तुमचं इंग्लिश कसं आहे याबद्दल तुम्हाला ओव्हरऑल त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. जनरल नॉलेजचा जो सिलेबस आहे, जीकेचा किंवा गॅटचा जो सिलेबस आहे जनरल नॉलेजचा, या ठिकाणी फिजिक्सच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, फिजिक्सच्या बेसिक कन्सेप्ट एकदम बेसिक क्वेश्चन विचारले जातात फिजिक्सचे. नंतर केमिस्ट्रीच्या एव्हरीडे लाईफमध्ये जे तुमचं केमिस्ट्री असतं, डे टू डे लाईफमधलं जे केमिस्ट्री असतं त्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. नंतर तुम्ही जर बघितलं तर बायोलॉजीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला विचारलं जातं की ह्युमन बॉडी आणि आजूबाजूचं त्यांचा एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट होतो त्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे हिस्ट्री. एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्नवरती थोडे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा इम्पॉर्टंट जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे जॉग्राफी. इंडिया आणि वर्ल्ड जॉग्राफीवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. करंट अफेअर्समध्ये नेशन आणि इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा त्यांचे जे करंट अफेअर्स असतील ते विचारले जातात. एनडीए ची जी मार्किंग स्कीम आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला क्वेश्चन असतात. निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी लागू आहे. ॲक्युरसी ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते. म्हणून आफ्टर रिटन एक्झामिनेशन कॅन्डिडेट्स जो आहे तो SSB साठी पात्र होतो. परंतु जर तुमचं रिटन चांगलं गेलं नाही तर तुमचं SSBचं कॉल लेटर येणार नाही. SSBचा जो टेस्ट आहे त्यामध्ये ऑफिसर लाईक क्वालिटीज तुमच्या चेक केले जातात. म्हणजे की जसं की लिडरशिप क्वालिटी असेल, तुमचं कम्युनिकेशन स्किल असेल, तुमचं कॉन्फिडन्स असेल, तुमचं सायकोलॉजिकल स्ट्रेंथ असेल, या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल तुमच्या चेक केल्या जातात. आणि फायनल सिलेक्शन जे आहे एनडीएच्या रिटन एक्झाम वरती तुमचं डिपेंड करतं. आणि मेडिकल तुमचं समजा जे फिटनेस आहे त्यावरती डिपेंड करतं आणि त्यानंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागत असतं. इम्पॉर्टंट ॲडवाइस विद्यार्थ्यांना हीच असेल की एनडीए ही जस्ट एक एक्झाम नाही, परंतु ही एक लाईफस्टाईल चेंजिंग
ची एंट्री आहे आणि अर्ली प्रिपरेशन जर समजा तुम्ही केलं सुरुवातीला 8वी 9वी 10वी पासून किंवा 10वी नंतरच लगेचच प्रिपरेशन सुरू केलं तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळू शकतं. जर तुम्ही इंडियन आर्म फोर्सेसमध्ये ऑफिसर तुम्हाला बनायचं स्वप्न असेल आणि तुम्ही ते स्वप्न बघत असाल आणि तुम्ही सिरियस असाल एनडीए बद्दल की 10वी नंतर किंवा 12वी नंतर तुम्हाला एनडीएचं प्रिपरेशन करायचं आहे आणि स्मार्टली पद्धतीने करायचं आहे किंवा तुमचं स्वप्न मोठं आहे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी हार्ड पद्धतीने ट्रेनिंग घ्यावं लागेल, सिलेबस लाईन टू लाईन सिलेबस प्रॉपर मगअप करावं लागेल, त्यावरती रिसर्च करावं लागेल, ॲनालिसिस करावं लागेल तर आणि तरच ते शक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो युनिफॉर्म तुम्हाला वेअर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत घ्यावीच लागेल. द सक्सेस अकॅडमी नाशिक ही एनडीएसाठी टॉप आणि बेस्ट डिफेन्स कोचिंग आहे. तुम्ही नक्कीच जॉईन करा.